बाबू देखील 3 दिवस पायी पायी येणार आहे. बाबू येशील ना? बघा ना एनर्जी. कोणी जाऊन सांगा रे गावाला आईची पालुकी निघते ग. एक बार माते के आपल्या आकाश गायकरच्या चॅनलला लाईक करो, फॉलो करो. हाय हॅलो नमस्कार, मी आकाश गायकर. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या एका नवीन व्लॉग मध्ये. एक बार माते के आये. तर आज आहे आपली पालखी आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे देखील, म्हणजे आपली 1 वर्षातून आपली पालखी निघते देसाई गावावरून ते क्षेत्र कारला इथे आपली पालखी जाणार आहे आज. आणि या वर्षी टी शर्ट दिले, टी शर्ट ऑसम दिलं ना, ऑसम. इकडे बघा टी शर्ट. आणि नंतर तुम्हाला पूर्ण दाखवतोय. आता आम्ही निघू गावात, कारण की आपल्या सोबत आहे आपला मित्र म्हणजे स्वयं पाडेल. इकडे बघा. आणि स्वयं पाटीलचा पहिलाच वर्ष आज. आणि कशा प्रकारे मजा करणार ना तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसेल. मजा तर आम्ही दरवर्षी एवढी करतोच. आज आपल्या सोबत मजा असतो. आज आपल्या सोबत स्वयं पाटील बोलला तर मजा थोडीशी डबल होणार आहे. आम्ही आता पोहोचलो ना आपल्यासोबत सर्व आपल्या देशाचे दादासा. इकडे बघा ठेव. इथं सध्या आपल्या दादाची गाडीमध्ये थोडंसा काय बोलतात त्याला स्टिकरिंग सुरू आहे, कारण की आपली गाडी एकूरे जाणार आहे. आपले दादाची जिप्सी आणि आपल्यासोबत सर्व आपले दादास वगैरे आहेत देखील. नमस्कार मित्रांनो. बॅगा चेपून भरल्यात आम्ही. तो आता आम्ही फायनली देसाईला पोहोचलो. आणि इकडे बघा जल्लोष आयमोलीच्या पालखीचा ना. आपल्यासोबत सर्व आपले दादास देखील आगासवरून आले ना आपले. येतो दादा नमस्कार. आत मिळो. हॅलो. हा. आणि आपले सर्व दादास देखील इकडे देखील दादास आहेत ना. आपले नेमते दादा देखील आहेत. आणि त्यांची गाडी आहे सेवेसाठी ना. नाही सगळे आपले भाऊ लोक. आणि आपला दादू आणि आपल्यासोबत देखील आहेत देसाई गावचे फेमस ब्लॉगर आकाश म्हात्रे ना. नक्कीच दादाला भेटू भारी वाटला. दादू गेल्या वर्षी नव्हता आय थिंक. नाही मी पहिल्या वर्षी आलेलो, त्यानंतर आता चाललोय. ओके फुल धमाल फुल मस्ती. आणि आपले दादा दरवेळी असतात देखील. आणि यावर्षी काहीतरी नवीन जल्लोष. यावर्षी फक्त पहिल्यांदाच गाडी लागतील. 100% एक बिरा माते के आये. आपली पालखी निघाले आणि तुम्हाला ना क्राऊड 3 दिवस दिसेल देखील. बाला देखील भेटू भारी वाटलं तुला. आपल्यासोबत भाऊ देखील आले. आणि दादा चालत नाही ना तुला संध्याकाळी आपल्याला आजूला भेटते तुला. म्हणजे जेवणाचे आपली प्लेस असते ना तिथे दादा येणार आहे. पालखी नाही का तू? राहू दे तिकडे ये ना. मग संध्याकाळी येशील ना 7 तारखेला. उद्या भेटू ब्लॉग मध्ये आपल्या. आणि ताई देखील नाचत जाणार आहे कारल्याच्या डोंगरावर. पण कारण की लेडीज अलाउड नाही त्याच्यामुळे ताई डायरेक्ट 7 तारखेला 100% आई तर असतात देखील. तिकडे भेटू आपण. 12 तारखेला आमदारांच्या बरोबर जाणार. 100% कुठे आमदारांच्या बरोबर एकवेरीला 12 तारखेला. आपले राजेश मोरे आमदार 100% आपले पालखी आलेत ना. आता आले आपले दादा देखील भेटले. भुवदा देसाई गावचे आणबान. अरे एखादा लाईक करो फॉलो करो. कसा आहे? अरे थांब अरे आमच्या सोबत येशील तू. जय दादा. तू दर गेल्या वर्षी नव्हता या वर्षी पण नाही. मी काय म्हणतो आता जे गाणी बिणी वाचतील ते पहिल्यांदाच वाचतील. दादा निधी बाळ देखील आहे आणि ती आता नाचणार आहे. अशा प्रकारे आपली निधी खूप जास्त नाचत होती. तिथे डान्स आपल्याला बघायला नाही भेटला. सो आपल्या आईचं देखील असतात नाचायला. सो तिकडे भेटू. खूप आनंद आलेला आहे. मी एक पण पालखी कधी चुकवलेली नाही आणि टळलेली नाही. 12 वर्ष खूप नाच जाऊ नका रुंचनी, पण खूप आनंद होता. एवढा आनंद होता कमी 5 करायची एक मुलगी असून त्यांची बहीण असून मला माझी पालखी मला सुट्टा कामा नाही. कुठेही गेलो तरी मी पालखीला 100%. हा 3 वर्ष आत्याला बघतो हसते. आत्याला 12 वर्ष झाली. आता आपल्या देसाई गावची पालखी निघाली आहे.
आपल्या सार्थकच्या बहिणीने रांगोळी काढलेली आहे. एकदम सुंदर रांगोळी. तुम्ही रांगोळी बघू शकता, एकदम सुंदर अशी रांगोळी आहे आणि सार्थकच्या छोट्या सिस्टरने रांगोळी काढले. एक नंबर देखील आहे दादा आणि आपले दादा देखील आहेत. भेटू कसं वाटलं? आला का तुम्ही? टाइम झाला. आपले पालखीचे माननीय अध्यक्ष शैलेशदादा पाटील शैलेशदादा म्हात्रे सॉरी आणि आपले देखील रामदादा देखील आहेत देखील आपले पालखीचे अध्यक्ष आणि भेटू माझ्याकडे सर्वांना. आपली पालखीचा पहिला दिवस निघाले आणि एकदम हसत खेळत जाणार आणि माझ्या खूप जय एकविरा पालखी वर्ष 12वा एकविरा ही पालखी देसाई गाव. आपल्या आकाश गायकरच्या चॅनेलला लाईक करो, फॉलो करो. भावेश ब्रो देखील भेटला आपला बॉडी बिल्डर. तू नाहीच पालखीला? नाही उद्या. प्रतीक ब्रो कुठे? प्रणित बघ ना यार, एकदम सुंदर अशी रांगोळी देसाईच्या दीदीने काढली. ती तुम्ही नाव काय तुमचा? आणि आपले सर्व दीदीच आहेत देसाईच्या आणि याने एक सुंदर अशी रांगोळी काढले. तुम्ही रांगोळी बघितली असेल देखील. आई रांगोळी बघून तुम्ही काय बोलाल? एकदम सुंदर अशी रांगोळी ना. ही माझी बहीणच आहे, एवढी सुंदर रांगोळी काढते. 12 वर्ष झाली. खूपच म्हणजे खूपच सर्वांना आवडतं. एक असं वर्षी का आवडली नाही रांगोळी. नाव तिचं विठाबाई नारायण कोटकर, राहणार देसाई तांबडीपाडा. आणि ही रांगोळी काढण्यासाठी मला तर वाटतं सकाळी 5 वाजता ताईस उठले असतील. खूपच जास्त मेहनत. आपल्या आईची पालखी निघाले आणि पहिला दिवस आणि 12 वर्ष देखील एकविरा माते के. आणि ताई मॅचिंग एक नंबर केले, सर्व लाल लाल गेले आणि आईच्या पालखीचा पहिला दिवस आणि भेटून तुम्हाला सर्वांना भारी वाटला. आणि तुम्ही मला एकच आशा आहे की तुम्ही लास्ट दिवशी या 7 तारखेला याल ना सर्व. एकविरा माते के. तो आपल्या देशाची पालखी निघाले आणि देशाचे सर्व आपले वरिष्ठ दादास वगैरे आहेत देखील आणि सर्व इथे बसल्यात. तुम्हाला सर्वांना भेटून एक नंबर वाटला. बघा 12 वर्ष झाले आणि प्रमाणे आणि देसाई गावात एक आईची जी पालखी काढत असतो त्याच्यामध्ये सर्व लहान मोठे सर्व सामील होऊन एका आनंदाने आम्ही साजरा करतो. जी पालखी आहे ती आनंदाने आम्ही नाचत गावत असं त्याच्या एकविरा आईच्या जवळ जात असतो. कारण की 3 दिवस हा चालण्याचा प्रवास सोपा नाहीये. तरी आपली बाहेर गावावरून पोरं देखील येतात आणि देसाई गावचा खूप मोठा हात असतो. कारण की देसाई गावाची पालखी बोलत तर मान त्यांचाच आहे. आता आपले दादा काय बोलतो आणि प्रणिता देखील आहे. आता आम्हाला पालखीला खूप वेळ झालेला आहे. खूपच वेळ झाला कारण की जॉबवाली माणसं आहेत ना त्याच्यामुळे सोबत सर्व आयोजन आणि दादा कधीच पालखीला येत नाही. 4-5 वर्ष आले नव्हते, आज येतात. एक नंबर भेटून भारी वाटला. नक्कीच. आपले पालखीचे फेमस डीजे मॅन विशाल म्हात्रे नक्की जल्लोष आणि पाऊस देखील आलेला आहे पालखी सोबत आणि भावाने एवढी बॉडी बनवली ना विचारूच ना मंडळी आधी बॉडी आणि भावाने कंटिन्यू यूज करतो. आम्ही ट्रेकिंगचा प्लॅन पण सुद्धा करतो, पण कंटिन्यू करत नाही ना काय नाही. एवढे प्लॅन केले ना भाईचे मुळे एक पण सक्सेस नव्हतं. होईल नक्कीच होईल. त्यामुळे भावाने ना नवीन अकाउंट बनले नुसतं भाईच्या रील वगैरे लवकरच चालू करू लवकरच. आणि आपल्या बाला देखील आहेत आजकर. आपले भाऊ लोक देखील आले पालखीला. दादा थोडे लेट आले, ठीक आहे. आणि इथे फेमस रील स्टार ऋतिक हा भाई.
पाणी वाटण्याचं त्याने स्कूटी घेतलं डायरेक्ट. तो तुम्हाला सेवा दिसेल इकडे आपल्या बाकीचे. आणि तुम्हाला सचिन कलेक्शनचं मालक आहे, काय कपडे शिवायचे असतील तर इथे जाऊ शकता. यांच्याशी काय कॉन्टॅक्ट करा. डिस्काउंट काय भेटेल? डिस्काउंट भेटेल ना तुम्हाला. नक्की नाही व्हिडिओ सेव्ह करून हा सेव्ह करा. आकाश म्हात्रे तुम्ही सर्व ओळखत असाल केला ना. आणि दादाचा ना डेली व्लॉग असतात 365 दिवसापैकी प्रत्येक दिवस व्लॉग असतात. प्रत्येक दिवसाला असतात व्लॉग एवढे भारी असतात ना. मी तर डेली बघतो. तुम्ही नक्कीच बघा, मला सपोर्ट करा नक्कीच. आणि दादाची चॅनल इथे खालती देतो मी, तुम्ही सर्वांनी त्याला फॉलो करा. युट्यूबला चॅनल नाही ना? आहे ना, आकाश म्हात्रे 95. बाबू देखील 3 दिवस पायी येणार आहे. बाबू येशील ना? बघा ना एनर्जी. पाहिलं आमच्या मटणच लागतं वाटतं. आणि बाबू पण आहे. बाबू ऐकर जेडी देखील आहे. जेडी तू नाही वरची काय रे काम सो आम्ही आता नाश्ता केला. आम्ही आता बोटवर नाश्ता केला खिडकालेश्वर मंदिरावर. आता चाललोय पायी. आता आपला ना स्पोर्ट डायरेक्ट आपला जेवणाचा कार्यक्रम आहे नावड्यावर. आणि आता आपली वस्ती आहे ना ती आजुलीवर आहे. आपल्यासोबत आपला कोण ग्रो देखील आहे. मात्र तुम्ही आहे ना भाऊस हर्षल यस. अरे डीजे मॅन दादाला फॉलो करा तुम्ही. काहीतरी म्हणजे तो मोठा झाला कुठे कुठला तरी काहीतरी वाटला पाहिजे. आपला माणूस पुढे गेला. आपला एडिटर गावचा आवडे भारी एडिट करते ना व्हिडिओ. तुम्ही बघितले असतील. ऋषी भोईर अकाउंट इंस्टाला. ऋषी म्हात्रे महाराष्ट्राचा फेमस सिंगर देसाई गावाचा. आणि दादा देखील आपल्यासोबत जाणार 3 दिवस. दादा गेल्या वर्षी पण होते, या वर्षी पण आहे देखील. आणि दादा काय बोलशील या वर्षी काहीतरी नवीन काहीतरी डिफरंट बघायला भेटेल सगळ्यांना. पुढे जातात बघायला भेटेल. पब्लिक पण यावरती जास्त आहे. कारण की 450 500 नाही ना काही वर्षी. 450 500 म्हणजे मॅक्झिमम बहुतेक 100 लोक वाढले. नमस्कार भावांनो, दादाला सबस्क्राइब करा, लाइक करा, शेयर करा. नक्की प्रेम द्या भावाला. आणि और आपको बताने का था थोड़ा सा हिंदी में बताएंगे आप. इसने अपने भाई ने जो बालों पे जो खर्च किए ना बहुत ही खर्च किए हैं. आप जरा दिखाओ ना एक बार, दिखाओ ना. इतना खर्च किया ना इतना बालों पे पूछो मत आप. खास मी एकविराला पालखीला जायसाठी केस वारवतो. एक नंबर एवढी एक्साइटमेंट आहे ना कोणी विचारू शकत. सर्वांची पुढे आहे आम्ही, सर्वांची पुढे इकडे बघा. आमच्या मागे ना आमच्या मागे पालखी पण नाही आहे. म्हणजे पहिला झेंडावाला आम्हाला पुढे, त्याच्या पाठी आम्ही आहे. कोणी जाऊन सांगा रे गावाला आईची पालखी निघते ग. नक्कीच एक ना. वय दादांचं वय किती आहे आता 38 आहे. साधारण दादांचं वय 38 असेल तरी सुद्धा दादा या वयाने चालतात. ती खूप मोठी गोष्ट आहे. आणि आपले दादा पाण्याची सेवा देताना एक नंबर सेवा. एकविरा भक्त मंडळांसाठी पाण्याची सेवा खरोखरच आई माऊलीचा उदय. तर आपल्या सोबत आहे देसाई गावचे फेमस कॅमेरामॅन किशोर दादा म्हात्रे. आणि त्यांचा इन्स्टाला पण अकाउंट आहे आई फोटो स्टुडिओ. आणि एवढे भारी फोटो वगैरे येतात ना आपले. दादांचे एवढे ड्रोन आहे, कॅमेरे, रास 3-4 कॅमेरे दादांचे. आणि 3 दिवस तुम्हाला आता दादाचे व्हिडिओ दिसतील. माझे फक्त व्लॉगच दिसतील पण दादांची पूर्ण कॅसेट दिसेल. एक नंबर. दादांचा अकाउंट इथे शेअर करतो मी, सर्व नक्कीच बघा दादा. किशोर म्हात्रे नक्कीच फॉलो करा. अकाउंट आहे ना. दादा सर भेटून एक नंबर वाटला. कारण की आमची भेट आहे ना वर्षातून फक्त एकदाच होते. पण ती भेट आम्ही कधीच विसरू शकत नाही. दादा दुसरे चालू देखील आहेत. एवढी मजा आहे ना. भोपरचा ज्येष्ठ फलंदाज नक्की ऋषिकेश पाटील सर्वांना माहीत आहे देखील. आणि दादा काय बोलाल आता या वर्षी 12 वर्ष आपला थोडं काहीतरी आयोजन नियोजन सांगा तुमचं आता कसं वाटतं. एक नंबर आयोजन यावर्षी पोरं पण खूप वाढलेत. पालखी पण एक नंबर आरामात झाले. दादा इकडे दुरुस्त दिसा. आणि आपले दुसरे दादा देखील आहेत. दादांना भेटून एक नंबर वाटला. जसं की ना दादा आपल्याला सोन्याचे कोटर डेली भेटतात. पण आजची भेट आहे ना ती वेगळीच आहे. कारण की आई माऊलीचे पालखीला चाललोय आणि ती भेट आहे म्हणला तर आपल्या भावासारखी भेट आहे. हो भावासारखीच भेट आहे. कसा जन्म सर या वर्षी काय एकदम जोरात करूया. आणि नाचाचा नाचू ना पुढे जाऊ. एक नंबर. दादानी सेटिंग पहिल्यापासून करणार घडवते नव्हते. आम्ही टोपी नाही आणली काहीच नाही आणली. आम्ही या ग्रुप दादाची भेट आपल्याला फक्त वर्षातून एकदा होते. पण भेट आहे ना तू 8 नाहीस ना. अरे 26 जानेवारी येऊ ना. त्यात ना मोठा सोन्या आणि मथुर नक्कीच भेटू. वाटतं काय तरी एकविरा. बाबा नाद नाही. अरे दादा बरं आहेस ना. एक नंबर. भेटू पुढं. काय काम खाण्यापिण्यासाठी
तुम्ही असं बोला काय बोलायचं दादा आपले टोपी दुसरी टोपी दोन आपल्या गावाचे राजे दादा आहेत ना ते लक्ष्मण चौगुले भेटला गाईस टोपी भेटल्यात कारण की खूपच ऊन लागते ना म्हणून प्रोटेक्शन सर्वात पहिले महत्वाचं आहे त्याच्यामुळे टोपी घालूया आणि मस्त जाऊया दादा बरात ना काय बोलता चला आपल्यासोबत दादा देखील आहेत एक वर्षाने आपली भेट झाली दादासोबत आणि आता 3 दिवस आपण सर्व आहेत देखील आपल्यासोबत सागर दादा आहे बोलला तर विषय झाड आहे संपला आणि बाकी काय तुम्ही काय बोलणार 3 दिवस आपला 3 दिवस फुल मजा करू आपण मजा आपली असतेच या वर्षी अजून होणार कारण की भरपूर मुले वाढल्यात जरा असंच करा आये एकूरा माते के उदा उदो आई माऊलीचा आणि दादा पहिल्याच वर्षी आता आपण काहीतरी 15 किलोमीटर गाठला तरी काय बोलाल तुम्ही चालायला कसं वाटतं तुम्हाला म्हणजे कार मध्ये येता तुम्ही पण पायी पहिल्यांदा येता तर ठीक आहे नक्कीच तुम्हाला हॅपी जर्नी आम्ही तुमच्या सोबत आहोत देखील खूप आपण मजा मस्ती करत जाऊ सो गाईज आता आलो नावड्याच्या स्कूलमध्ये आता झालोय ते इंटर कारण की नाही इथं आपला जेवणाचा कार्यक्रम आहे ना तो इथे आहे ना आपले सर्व पालखीचे मेंबर आपली पालखी आणि आपले डीजेवाला वगैरे पुढे आलेत तिकडे देखील आपले भाऊस वगैरे साईडला थोडीशी हवा खातात तर वगैरे करून आलं कारण की ऊन खूपच जास्त लागतं ना आता इथं आपलं जेवण आहे बघूया कसं काय ते बस थँक्यू गाय जिथं आम्हाला जेवण भेटलं पण नाही ना आपले सर्व भाऊ लोक जेवण पण केलं यार जेवण करून घेते गाईच बघा ना इकडे आता चाललंय का आताच डायरेक्ट जेवण ना आम्ही लाईन लावतो ना हा शॉर्टकट मारतो तुम्ही चेहरा लक्षात साधा बोला चेहरा